हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझी माय चालूच आहे आणि अप्पांची नवीन गाडी असल्यामुळे ह्या वेळेला आम्ही घरी काही थांबायला तयार नाही आहोत. काल गेलेलो होतो चांदवडला आणि आज आप्पा बोलले की चला आपण जाऊया अशाच एका छोट्याशा देवस्थानाजवळ, जे की वडाळी भोई चांदवड तालुक्यातली बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर इथे गाडी थांबलेली आहे. गॅसवरती पण आहे आणि डिझेल की पेट्रोल त्याच्यावरती पण आहे. तर इथे CNG भरण्यासाठी आप्पा थांबलेले आहे. इथे आम्हा लोकांची म्हणण्यापेक्षा बेबो साऊ यांचीच मस्ती चालू आहे. आता इथं CNG भरून झालं आहे. आता आम्ही लागलेलो आहोत रस्त्याला. हे वडाळीच्या पुढे एक छोटंसं देवस्थान आहे, जिथे की आमची भाटगाव शाळेची जी आहे, आमचं महाविद्यालय भाटगाव, नूतन माध्यमिक महाविद्यालय भाटगाव, हे त्या स्कूलमध्ये शिकलेले असेल त्यांना माहिती आहे हे ठिकाण कोणतं आहे. तर तुम्ही आता आजूबाजूचा आवार वगैरे बघून समजलाच असाल की हे कोणतं प्लेस आहे, कोणतं देवस्थान आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी सांगते. ही आमची केदराई माता. इथे आम्ही दर्शनाला आलेलो आहोत. आप्पा बोलले की चला आपण जाऊन येऊ. लास्ट इयरला सौचा इथे छोटासा कार्यक्रम पण केलेला आप्पांनी. तर तेव्हा माझं तर ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यावेळेस मला देवीचं व्यवस्थित दर्शन घेता आणि आलं. तर मग आप्पांचं म्हणणं चल ह्या वेळेला आपण जाऊनच येऊ. आणि लास्ट इयरला मी वॉकरवरती होती आणि एवढी प्रचंड गर्दी होती, काहीतरीच एकदम जबरदस्त गर्दी होती. हे छोटेसे दुकानं इथे लागलेले आहे. आमची ट्रिप यायची तर इथे काहीही नव्हतं. हे वडाची झाडं, मोकळं पटांगण, देवीचं मंदिर, छोटासा कुंड, याच्या व्यतिरिक्त तिथे दुसरं काहीही नव्हतं. पण आता खूप सुधारणा झाल्यात आणि गर्दीही तितकीच वाढायला लागली. हे आमचे छोटे डॉन अगदी बिंदास्त चाललेले आहेत. हे बघा श्रीजी, खूप मस्त पोरगी आहे यार. हिला काहीही घेणं देणं नाही आहे कोणाशी. मी, माझी मस्ती, माझा आनंद आणि बस. हे बघा बाबांच्याही पुढे पुढे चालली, कोणाचा हातही नाही पकडायचा आणि काहीच नाही. आता ही मंदिराच्या बाहेर अगदी नारळाची, प्रसादाची दुकाने लागलेली आहे. आणि हा वड कितीतरी जुना असेल. हा वड याने कितीतरी म्हणजे आईबरोबरचा असेल तो. आणि खूप मोठं वडाचं झाड आहे हे. आम्ही अगदी लहानपणापासून बघतोय ते वडाचं झाड. आणि त्याची सावली बघा, एका वडाच्या झाडाची केवढी मोठी सावली आहे. आता इथे आम्ही शूज वगैरे काढलेले आहेत आणि इकडे आम्ही लागलेलो आहोत रांगेला. आम्हाला असं वाटलं की काहीच गर्दी नसेल, कारण सुट्ट्या आहे. कोणता महिना, अधिक महिना चालू आहे, त्याच्यामुळे एवढं काही नसेल. पण इथं आल्यानंतर बघितलं, बापरे, इथं तर प्रचंडच गर्दी आहे. आणि हे कुंड, इथे गाईच्या मुखातनं पाणी पडतं असं म्हणतात. इकडे बाजूलाच उंच साईड दिसते, त्या साईडला मोठा तलाव आहे. खूप मस्ती केलेली. लहानपणीच्या अगदी आठवणी जाग्या झाल्या सहलीच्या. आत्ताची मुलं ट्रिक म्हणतात, पण आमच्या वेळेस सहल म्हणायचं आहे. अक्षरशः डोळ्यासमोर आपण कुठे कुठे पळायचो, काय काय मस्ती केलेली, सगळ्या आठवणींना एक उजाळाच मिळाला इथे येऊन. आणि खूप प्रसन्नही वाटलं. मग इथे आम्ही सगळ्यांनी फक्त हातपाय धुतलेत, अंगावरती पाणी शिंपडून घेतलं. आंघोळ करणं काय आणि साधे हातपाय धुणं काय एकच असतं. आणि मग याच्यानंतर आम्ही इकडे लागलेलो आहोत रांगेमध्ये. इकडे मंदिराच्या बाहेर हे 4 मुखी हनुमंतराया आहे. मीही म्हणजे त्याच दिवशी बघितलं की हे म्हणजे पूर्ण हनुमंतराया 4ही साईडने आहे. कारण इथून मागे एवढं कोण लक्ष देऊन बघणार नाही का. आलं की दर्शन करून पळायचं, देवबाप्पा आहे नमस्कार करायचा आणि निघायचं. हे मंदिराच्या बाहेर एवढं मोठं असं पिंपळाचं झाड. ही मनसंपदा खूप खूप, मला तर असं वाटेल मुलांना आपण मंदिराच्या बाहेरच दाखवू आता झाडांची माहिती, की झाडं कोणती, काय कोणती. कारण रस्त्याने जर बघितलं ना तर अक्षरशः रस्ते मोकळे करून टाकले. तो एवढे मोठे मोठे झाडं होते ते सगळे तोडून टाकलेत. विकासाच्या नावाखाली झाडांचा बळी दिला जातो, पण आता काय करणार. इथे साऊ आणि श्रीजी मस्त खेळते. आणि इथे आम्ही आता रांगेत लागलेलो आहे. आणि इथे हे बघा, हे मला लोकांचं अजिबात नाही आवडत. मंदिरातले घरातले फोटो खराब झाले ना, तुम्ही मंदिरात का आणून ठेवतात, त्यांची विटंबना होते. तिचा काच फुटलेला आहे,
तिची फ्रेम काढा, तो फोटो काढा, एक तर पाण्यामध्ये वाहून द्या, नाहीतर तिला काहीतरी रिसायकल बिन करता येईल ना. असं काही नाही की देव म्हणतो नाही नाही इथेच तिथेच, उलट आपण टाकून देतो तर त्यांचे हे असे हाल होतात. असं नका करू प्लीज, असं नका करू तुम्ही. हे आपल्या मंदिराच्या बाहेरचं आता बरीच सुधारणा झालेली आहे. हे छोटे छोटे चिरे बसवलेले आहेत मंदिराच्या बाहेरचे. मलाही नाही सांगता येणार. इथे आई भक्तांना पावते आणि खरंच पावते ती. इथे बरेच जण खूप काही गोष्टींसाठी येतात आणि हे आईच्या दरबाराच्या बाहेरचं असं सुंदर असं तोरण, त्याच्याकडे बघूनच खूप छान वाटलं. आणि आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत, पण गाभारा जरा छोटा असल्यामुळे पटापट आपल्याला पुढे जाता येत नाही आहे. मग थांबलो आम्ही इथे थोडा वेळ. तुम्हाला कोणाला कधी जरी यायचं असेल शांतता वगैरे तिथल्या तिथे, तर खूप छान आहे हे आईचं मंदिर. कधीतरी एकदा नक्कीच दर्शनाला या तुम्ही सगळेजण. वडाळी भोईपासूनच अगदी पुढे आहे. गावातनं निघाल्यानंतर कोणीही विचारलं केदराई मात्याकडे जाण्याचा रस्ता तर तुम्हाला कोणीही सांगेल. खूप छान आहे हे. इथे मी प्रयत्न करेल की तुम्हा सगळ्यांनाही केदराई मातेचं दर्शन घडो. तर एवढी गर्दी आहे आणि आतमध्ये जाणं आणि येणं एकच द्वार असल्यामुळे थोडीशी अडचण होते. असं ऐकायला मिळालं त्या दिवशी की आपल्या मंदिराचं कामही इथे चालू होत आहे. तर हळूहळू इथे भरपूर मोठं भव्य दिव्य मंदिर आपल्याला बघायला मिळेल पुढे जाऊन. ही देवीची पहिली पायरी. इथे दानपेटी टाकण्यासाठी सगळ्यांकडे 1-1 रुपये 2-2 रुपये जसं जसं जमेल तसं दिलं आहे. आणि माझं एक आहे, मी कुठे गेली तर बेल फूल नारळ ओटी ह्या गोष्टी मी घेत नाही, कारण ते तिथून देवीजवळ ठेवून आणि लगेचच बाहेर येतात आणि पुन्हा त्या पुढचं काय होतं ते सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे मी सरळ दानपेटीमध्ये पैसे टाकते, भले 10 असो 100 असो 50 असो, कारण ते कुठेतरी मंदिराच्या काहीतरी कामासाठी ते लागल्या जातात. आणि ही बघा आपली आई पुढे समोर दिसते थोडीशी गर्दीतनं. खूप छान आहे ही आई. अंबे मात की जय, केदराई मात की जय. सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्या आणि सगळ्यांनी एकदा आमच्या केदराई मातेच्या दर्शनाला या. ही देवी माता आपल्या नवसाला पावणारी आहे. तर ज्यांचा कोणाचाही विश्वास आहे ह्या गोष्टींवरती, कारण माझ्या नवसाला पावणारी ही देवी आहे, आर्याच्या पप्पांच्या नवसाला पावणारी ही देवी आहे आणि माझ्या अप्पांच्या नवसाला पावणारी ही देवी आहे. आणि हे बघा माझा साऊ इथे नारळ फोडायला आलेला आहे. आणि हा नवसही कधी थोडाफार मुलांसाठीच आपण करतो, बरोबर आहे की नाही. ज्यांच्यासाठी नवस केलेला आहे ते आज तिच्या प्रांगणामध्ये आहेत सगळे मुलं. तर इथे साऊ महाराज मस्त अंबे मातेचं नाव घेऊन नारळ फोडतोय. अरे वा वा वा, बस बस, चला बस आता, बस झालं. नारळ फोडून झालं. हे बघा मी तुम्हाला बोलली ना, इथे हे हनुमंत राया 4ही साईडने आहेत. मला असं वाटलं मला कोणी बोलेल की काय, पण कोणी बोललं नाही. बोलण्याच्या आत पटकन व्हिडिओ काढलेला मी. हे बघा इकडनं पाठीमागच्या साईडने त्या साईडने चार मुखी हनुमान असं म्हणता येईल. आणि आता दर्शन करून आम्ही निघालेलो आहोत परतीच्या वाटेला. तर येता आम्ही मध्ये थोडी खेळणी घेतली बेबो, आर्या आणि श्रीजीसाठी. आणि हे बघा आमचे घमासान युद्ध कुठेही सुरू होतात, कुठेही. बेबो, आर्या, साऊ, आर्या तर नाही आहे बिचारी, हे सगळे एकत्र आले की युद्ध हे चालू होतात. आणि हे बघा घरी येऊन संध्याकाळच्या वेळेला ही असं निवांत शांती. मुलांना सांगितलं तुम्ही कुठेही खेळा, काहीही खेळा, तुम्हाला इथे आम्ही कोणीच अडवणार नाही. मग यांनी पुरेपूर मोकळ्या शेतामध्ये अगदी नांगरलेलं वावर आहे हे. तर हे बाय इकडे ह्या 3-4 जणी मस्त निवांत बसलेल्या आहे. आणि वारा असा प्रचंड चालू आहे की त्याला काहीही माप नाही, पण खूप शांती आहे. यालाच कदाचित माहेर म्हणतात, कारण सुख शांती आणि डोक्यातनं विचार येणारा हे ठिकाण आहे. माहेर म्हणजे काय, तर मी तर म्हणेल हेच. प्रत्येक मुलीला माहिती माहेर म्हणजे
म्हणजे काय, नाही का, याचं उत्तर द्यायचं मला काहीही काम नाही आहे. आणि इकडे मस्त मुलं खेळत आहे. मी मस्त असे नजारे छान छान असे कॅप्चर केले माझ्या ब्लॉगमध्ये. हे मला आपण त्यांचं सगळे काका काकूंचं सगळ्यांचं शेत आसपास त्यांचंच आहे हे सगळं. आणि हे बघा केवढी धमाल मस्ती चालू आहे. आम्ही पण मामांच्या घरी गेलो का आम्ही पण 4-5 जण जमायचं. अजित, सोनू, स्वाती, मी, रिंकू, अजून एक दत्तू होता मामांचा मुलगा. म्हणजे आम्ही 4-5 जण असायचो ना, तर आम्ही पण अशीच मस्ती करायचो. लपाछापी काय, चोर शिपाई काय 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 खेळायचो. बापरे, म्हणजे दिवसभर आम्हीही घरामध्ये नसायचो. तर हे बिचारे मुलं, यांना एकतर मोबाईलचं वेळ असतं आणि बाहेर गेलं का हे असं काहीतरी वेगळंच. आणि इथे मस्त फोटो सेशन चाललेलं आहे. माऊचं म्हणणं माझे फोटो काढ. तर म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. वेगवेगळ्या पोजेसमध्ये त्यांचे फोटोज काढले. हे बघा श्रीजी कुठे तर कोण कुठे तर कोण कुठे. आणि इकडे रामभाई तर अगदी पळण्याचा छान आनंद घेतोय. इकडनं पळ तिकडनं पळ. इथे आर्याची आणि रामची छान मस्ती चालू झालेली आहे. त्याला एवढं आवडतंय ना, तिने हे केलेलं. सारखं सारखं तेच तेच कर म्हणतोय असं तिला. हे बघा किती गोड पळतोय आणि किती सुंदर दिसतोय तो. इकडे शाहू महाराज बिना चप्पलचेच पळत आहे. तर बिना चप्पलचंही कधी चाललं पाहिजे, कारण जे प्रेशर पॉईंट असतात पायाचे ते दाबल्या जातात. मुलांनाही ती सवय असते. आणि मातीमध्ये थोडंसं मोकळं पळू द्यावं मुलांना, त्याच्याने इम्युनिटी पॉवर पण वाढते. आपल्या घरी तर नेहमी शूज घाला, हे घाला, ते घाला. आणि प्लस पॉईंट आपण एवढं जास्त बाहेर पण निघत नाही. तर हा असा होता माझा आजचा छान असा ब्लॉग. इथे श्रीजीचं काहीतरी चाललेलं आहे. आणि तुम्ही माहेरी आल्यानंतर एवढे सगळे जमा होतात का, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ही धम्माल मस्ती तुम्हीही सगळ्यांना एक वेळेला असं वाटतं अरे किती गडबड आहे, किती बडबड आहे, किती काय हे, पण ह्याच्याशिवाय पण मजा नाही आहे. कारण एक एक जेव्हा निघून जायला लागतात ना, त्यावेळेला अक्षरशः नको नको होत. आणि ते हे तोडलेले झाडं आहेत जे की त्यांच्यासाठी आम्ही खूप पाणी वाहिलेलं होतं, पण आज त्यांचा काहीतरी त्रास होतोय म्हणून त्यांनी ते तोडून टाकले. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. पण आपण ना बोलले तुमच्याकडे जे झाडं आहेत ते नका तोडून म्हणून, कारण तेही थोडेफार पाहिजेच असतात की नाही. आणि हे बघा श्रीजी इथे काय चाललंय माहिती का तुम्हाला, तिने बघितलं की तिच्या मम्माची मी चप्पल घातलेली आहे आणि त्याच्यासाठी दे म्हणे माझ्या मम्माची चप्पल, दे माझ्या मम्माची चप्पल. हे बघा तिने तिच्या मम्माची चप्पल ही माझ्या पायातनं काढूनच घेतली, कारण का तर ती माझ्या मम्माची चप्पल आहे म्हणून. बघितलं मला किती डेंजर आहे ती, म्हणजे किती लक्ष आहे तिच्या मम्माच्या चप्पलकडे सुद्धा तिचं लक्ष आहे. यालाच म्हणतात मुलगी. आणि ही चप्पल घेऊन चालली आता तिच्या मम्माकडे. नाही द्यायला लागलं तर रडायला, नाही माझ्याच मम्माची चप्पल आहे. तर हा असा होता माझा माहेरचा दिवस. आणि असेच दिवस पुढचेही जातील इतके फटाफट निघून. तर चला तर मग गाईज भेटूया अशा छानशा नवीन व्लॉगमध्ये. माझा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला तर अजिबातच विसरू नका. तसं मी ट्राय करणार आहे की डेली व्लॉग मी टाकत जाईल म्हणून. मला तेही चॅलेंज घेऊन बघायचं आहे की मी काय अजून नवीन करू शकते ते. तसं बघूया कसं कसं होतं, काय काय